नमस्कार. आजचे पंचांग शुक्रवार 24 मे 2024 या भागात आपणा सर्वांचे अवधूत असे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची जोडी शिव पार्वतीप्रमाणे सदैव राहो. जे कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना मी एक उपाय शुक्रवार या निमित्ताने देणार आहे. तर कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा हीच विनंती. पंचांग म्हणजे काय तर वार, तिथी, नक्षत्र, योग व करण तसेच सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र, चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. शुभ वेळ ठरविण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 24 मे 2024 दिन शुक्रवार शक संवत 1946 क्रोधी नाम विक्रम संवत 281 पिंगल. सूर्योदय सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी. चंद्रोदय रात्री 8 वाजून 7 मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी. मास वैशाख पक्ष शुक्ल. तिथी प्रतिपदा 7 वाजून 24 मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया. नक्षत्र अनुराधा सकाळी 10 वाजून 10 मिनिटापर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र. योग शिव सकाळी 11 वाजून 22 मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग. करण बालव सकाळी 7 वाजून 27 मिनिटापर्यंत त्यानंतर कौल योग संध्याकाळी 7 वाजून 24 मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण. चंद्र राशी वृश्चिक, सूर्य राशी वृषभ, सूर्य नक्षत्र कृतिका 25 मे पर्यंत सकाळी 3 वाजून 28 मिनिटांनी त्यानंतर रोहिणी नक्षत्र. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी तर 5 वाजून 18 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह 12 वाजून 9 मिनिटापासून ते 1 वाजून 2 मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त 2 वाजून 27 मिनिटापासून ते 3 वाजून 39 मिनिटापर्यंत. गोधुली मुहूर्त रात्री 7 वाजून 8 मिनिटापासून तर 7 वाजून 30 मिनिटापर्यंत. या काळात केर कचरा घरात काढणे वर्ष, अन्यथा लक्ष्मी मातेची नाराजी होऊ शकते. अमृतकाल सकाळी 1 वाजून 38 मिनिटांनी ते 3 वाजून 41 मिनिटापर्यंत 25 मे रोजी. अशुभ समय राहू काल 10 वाजून 57 मिनिटापासून ते 12 वाजून 35 मिनिटापर्यंत. गुलिक काल 7 वाजून 40 मिनिटापासून सकाळी ते 9 वाजून 18 मिनिटापर्यंत. यमगंड दुपारी 3 वाजून 53 मिनिटापासून ते 5 वाजून 31 मिनिटापर्यंत. ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण. दिशाशूल पश्चिम. पश्चिम दिशेला जाणे वर्ज्य करावे अन्यथा कामात अडथळे येऊ शकतात. चला तर आता मी तुम्हाला शुक्रवार या निमित्त एक उपाय सांगू चाहतो. शुक्रवारी पहिला जो होरा असतो सूर्योदय झाल्यापासून तो शुक्राचा असतो. तर पहिल्या होऱ्यामध्ये म्हणजे शुक्राच्या होऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तर हा उपाय हा जो आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. पैशाची अडचण, पैशाची चणचण, पैशाच्या बाबतीत काही पण तुम्हाला कुठे पण काही पण असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएट करायचं आहे ती किंवा एखाद्याशी कोणतं डील फायनल करायचं आणि त्याच्यामध्ये निगोशिएशन इज अ पार्ट ऑफ दॅट डील. तर तुम्ही या रेमेडीचा वापर करू शकता. तुम्हाला शुक्रवारी सकाळी प्रथम वेळी जेव्हा कराल त्या शुक्रवारी पहिला होरा जो असतो तो शुक्रवारचा असतो. त्या होऱ्यामध्ये 1008 वेळा श्रीम 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 हा जप करायचा आहे. त्यानंतर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण नाही होत तोपर्यंत तुम्हाला रोज सकाळी 108 वेळा जप करायचा आहे आणि नंतर दिवसभरात जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा श्रीम 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 हा वैदिक मंत्र जप करायचा आहे. याच्यासोबत तुम्हाला वाटलं आवश्यकता वाटली जर तुम्हाला श्रीम सोबत अजून फायदे फायदे तुमच्या इच्छेप्रमाणे कमी वाटत असले तर तुम्ही शुभलाभ हा एक वैदिक मंत्र पण सोबत जोडीला घेऊ शकता. पण माझे असे अनुभव आहेत की लोकांना खूप फायदे झालेले आहे श्रीम या वैदिक स्विचवर्डमुळे. आणि मी मध्ये माझ्या काही व्हिडिओजमध्ये त्याचे सांगितलं पण आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो. आपला सर्वांचा दिवस चांगला जावो. धन्यवाद.